विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माननीय आयुष्मान पांडुरंग साळवी साहेब यांचं इथे स्वागत होत आहे। नवी जिल्हा ते त्यांचं स्वागत करत आहे। आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। स्वागत होत आहे। आपण पुन्हा सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। नवीन अतिशय चांगलं काम आपल्याला बघायला मिळतं असं आमचे गजानन पाटील साहेब यांच्यासाठी सर्वांनी जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। माननीय आयुष्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। जय हो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करा। बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माननीय आयुष्मान पांडुरंग साळवी साहेब तसेच खाजाबाई पटेल साहेब व आयुष्मान पाटील साहेब यांनी मिरवणूक आपली निघणार आहे ते मिरवणुकीचं उद्घाटन आपण करायचं आहे। आपण तिन्ही मान्यवरांनी
देशाचा हा झाला हिन देशाचा हा झाला, गुलामगिरी नडली त्याला, याची गाठ बांधा हृदयाला, मुला मुलींना लाव विद्येचा पहाड चढवण्याला. हा विद्येचा पहाड आपल्या मुलींना, मी माझ्या मुलींना विद्येचा पहाड चढवलं नाही, परंतु आवश्यक असणारं शिक्षण मी माझ्या मुलीला दिलं. आज बाबासाहेबांच्या नकाशासमोर सुद्धा माझी बसण्याची लायकी नाही, परंतु मी एक ध्येय ठेवलं होतं, मला 3 कन्या आहेत, पण माझ्या मुली उच्च शिक्षित झाल्या पाहिजे. त्याप्रमाणे आज नाही तर माझे हे दिवस आले नसते, आणि म्हणून हा तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद मी समजतो. आणि म्हणूनच आज माझी मुलगी बाबासाहेबांची नातून, भैयासाहेबांची सून आणि आनंदरावांची पत्नी आहे. हे जर मला भाग्य लाभलं ते केवळ आणि केवळ ह्या तुमच्या माझ्या माता भगिनींच्या आशीर्वादामुळे लाभलं, एवढं मी अगदी निश्चित म्हणू शकेन. दुसरी गोष्ट महत्त्वाची, बुद्ध भारतरत्न डॉक्टर आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई आणि तमाम माझ्या आजपर्यंत महिलांपासून सर्व जाती धर्मांना न्याय दिल्याच्या सर्व महापुरुषांना नतमस्तक होऊन मी सगळ्यांचे प्रथम आभार मानतो. त्याचबरोबर आमचे खाजामेळ पटेल साहेब, भालेराव साहेब, तिथल्या तमाम वस्तीतल्या लोकांना मी एवढा परिचित नाही, परंतु मला आज असं वाटतं की माझा परिचय करून प्रथम देणं हे माझं आद्य कर्तव्य समजतो. बंधूंनो, माझं नाव पांडुरंग गणपत साळवी, माझं मुक्काम गाव वलंग, तालुका महाड, जिल्हा रायगड. आपल्याला इतिहासकारांना कदाचित ज्ञात असेल, परंतु नवीन लोकांना ज्ञात असेल त्याची जाणीव करून देतो. गोपाल बाबा वलंगकर आद्य समाज सुधारक त्या गावचे. त्या काळात बाबासाहेबांच्या अगोदर सुद्धा त्यांनी विठाल विध्वंस हे पुस्तक लिहिलं आणि अनार्य दोष पर्याय ह्या गावाची संस्था काढून त्यांनी जनजागृती केली. त्या गावात आम्ही जन्मलो, परंतु त्या गावात दुसरे एक आमचे के साळवी जन्मले. तर बाबासाहेब भाषण करताना म्हणायचे, मी सगळ्यांची नावं घेतली, परंतु वलंगकरांचं जर मी नाव नाही घेतलं, माझ्या कार्यकर्त्या बंधूंना माझी विनंती आहे, मी काय बोलतो लक्षात घ्या, गोपाल बाबा वलंगकरांचं मी जर नाव नाही घेतलं तर माझं भाषण पूर्ण होणार नाही. म्हणजे आपल्या महात्मा फुलेंच्या अगोदर आद्य समाज सुधारक म्हणून त्यांची गणना केली जाते त्या गावचा मी. त्याच्यानंतर माझ्या चुलते के साळवे मिल कंपाऊंडमध्ये ह्याच्या अगोदर आपल्याला माहिती असेल, आता टेलिव्हिजन वगैरे नवीन साधनं आली, पण कामगार सभेमध्ये त्यावेळेला संविधान देने वाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद. आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने नवी मुंबई रिपब्लिकन सेना उपजिल्हाध्यक्ष नंदकुमार भालेराव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती सालाबादप्रमाणे याही वर्षी संघटनेच्या वतीने करत आहेत. तरी मी प्रथम त्यांना धन्यवाद देतो की बाबा आपला पक्ष संघटनेसाठी, पक्ष वाढवण्यासाठी तुम्ही आपल्या गावामधून नवी मुंबईमध्ये आपल्या रिपब्लिकन सेनेची ही आपल्या नवी मुंबईमध्ये आमची 3री जयंती आहे. म्हणजे 3 जयंती आम्ही या ठिकाणी आता या पूर्ण महिन्यामध्ये पार पाडलेल्या आहोत. तुर्ब्याला झाली, राबाड्याला झाली, अशा पद्धतीने घनसोलीला झाली. आणि या जयंती आपण साजरी करत आहोत. जयंती कशासाठी साजरी करायची? आज लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावून दुकान चालवण्याचं काम करायला लागलेत, जातीभेद निर्माण करायला लागलेत. म्हणून आपल्याला जात नाही. जयंती याच्यासाठी साजरी करायची, डॉक्टर बाबासाहेबांनी काय केलंय, छत्रपती शिवाजी महाराजांना काय केलंय. मित्र, आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन लोक आपसामध्ये वाद निर्माण करतायत, जातीवाद करतायत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो किल्ल्या असते ना, आपल्या धनाच्या किल्ल्या, पेट्यांच्या, तिजोरीच्या कॅब्या एक मुसलमानाजवळ, सैनिकाजवळ ठेवल्या होत्या. आणि ज्या ठिकाणी गड फतेह करत होते, किल्ले जिंकत होते, लढाई जिंकत होते, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैनिकासाठी मस्जिद आणि ईदगाह बांधून द्यायचे. कारण काय, माझा सैनिक मुस्लिम आहे, माझ्या मुस्लिम सैनिकाला नमाज पढण्यासाठी मस्जिद द्यायची, त्या ठिकाणी त्यांना कब्रस्तान द्यायचे, त्या ठिकाणी त्यांना ईदगाह बांधून द्यायची. ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथा होती. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे. त्या संविधानात तर पूर्ण 18 पगडी जाती धर्माच्या लोकांना न्याय देऊन गेलेले आहे. इथून पुरुषांना पण स्त्रियांना पण न्याय देऊन गेलेला आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नसता त्या महिलेला जो आहे तर चूल आणि मुलच पोसावं लागलं असतं तर यांना अजिबात कुठले काम. परंतु आपल्या देशाची राष्ट्रपती आज एक महिला होऊन गेली, देशाची पंतप्रधान आज एक महिला होऊन गेली. आपल्या गावामध्ये बघा डॉक्टर महिला आहेत, नगरसेविका महिला आहेत. ही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहेत. लोक कुठंतरी विसरत आहात. बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज आपण महापुरुषांच्या जयंती मी तर बोलतो दररोज व्हायला पाहिजे. कारण महापुरुषांची जयंती जर साजरा झाल्या, महापुरुषांचं काय काम आहे जर लोकांना माहिती झालं ना, मग लोक भोंग्यावर लक्ष देणार नाही. लोक भोंगावर लक्ष देणार नाहीत, जातीवर लक्ष देणार नाहीत, फक्त एक माणुसकी म्हणून लक्ष देतील. कारण मी जर मुसलमान आहे तर मी माझ्या मस्जिद पुरता मुसलमान आहे. मी माझ्या घरात आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन मान्य आयुष्मान पांडुरंग साळवी साहेब यांचं आगमन इथे झालेलं आहे. तसेच नवी मुंबई जिल्हा यांचं इथं आगमन झालेलं आहे. मोठ्या जल्लोषात उत्साहात येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती येथे आजच्या जयंतीचे आयोजन नंदकुमार भालेराव उपाध्यक्ष जिल्हा जयंती महोत्सव येथे साजरा होत आहे. मनोहर पटेल साहेब यांनी दीप प्रज्वलित करायचं आहे. मनोहर पटेल साहेब यांनी दीप प्रज्वलित करायचे. स्थानिक नगरसेवक खेरणेगाव तसेच आयुष्मान खाजामाया पटेल साहेब तसेच आयुष्मान खाजामिया पटेल साहेब रिपब्लिकन सेना नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष हे येथील वातावरण सुगंधित करतील, अगरबत्ती प्रज्वलित करतील. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.